12 ऑगस्ट म्हणजे उद्या आहे संकष्ट चतुर्थी, श्रावणातली संकष्ट चतुर्थी। त्याच्यात आपल्याला मंगळवार आहे, अंगारक योग आलेला आहे, ज्याला आपण मंगळ चतुर्थी असं म्हणतो। आता ह्या चतुर्थीच्या दिवशी ज्यांना वर्षभर संकष्ट चतुर्थी करणं शक्य होत नाही त्यांनी ह्या दिवशीचा उपवास करावा, गणपती बाप्पांची आराधना करावी। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे, बुद्धीचे दैवत आहे। प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायची। जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करत असता तेव्हा ते जे काही जल आहे, जे काही तीर्थ आहे ते आपण आपल्या मुलांना आवर्जून द्यावं। दिवसभरात ओम गण गणपते नमः या मंत्राचा मंत्र जप करावा आणि गणपती अथर्व शीर्षम आणि गणपती स्तोत्रम याचे जास्तीत जास्त पाठ करावे। एक दुर्वाची सेवा आहे, ती सेवा थोडक्यात सांगते। तुम्हाला हातामध्ये दुर्वा घ्यायचा, 21 दुर्वा घ्यावा, मुलांच्या हातात ती द्यावी आणि 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे आणि त्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे। गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांचाही बुद्धीत विकास होते, त्यांची प्रगती होते। आणि हो, संध्याकाळी कापूर सोबत एक वस्तू जाळायची आहे, ती कुठली ते बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला सविस्तर व्हिडिओ बघता येईल। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।